नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। परंडा तालुक्यातील मौजे कुंभेज येथील दरोडा टाकणाऱ्या टोळीस धाराशिव गुन्हे शाखेकडून 24 तासात जेरबंद। परंडा तालुक्यातील मौजे कुंभेज मधील माजी सैनिकाच्या घरी सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या कुख्यात टोळीला धाराशिव गुन्हे शाखेने 24 तासात जेरबंद केले आहे। दिनांक 25 एप्रिल रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे परंडा येथील मौजे कुंभेज येथे रात्री कॅनॉलच्या बाजूस असलेल्या माजी सैनिक विश्वनाथ जगताप यांचे घरी असलेल्या शेतवस्तीवरील घरासमोर बाजेवर विश्वनाथ जगताप आणि त्यांच्या पत्नी झोपलेले असताना अज्ञात काही दरोडेखोरांनी विश्वनाथ जगताप यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले। तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून दरोडा टाकून पळून गेल्याची घटना घडली। पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी सचिन खटके, सपोनी अमोल मोरे व त्यांच्या पथकाने गुन्हा घडलेल्या स्थळी भेट देऊन माहिती घेतली, पण अंधार असल्याने आरोपींचे वर्णन सांगता येत नाही। गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून गुन्हेगारांचा गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून सदर घटना ही अनाळा येथील किरण पंडित शिंदे, नेतन किरण शिंदे, टोकेवाडी येथील विकास नावेश भोसले, हिवडा येथील ज्ञानेश्वर लिम्या काळे व त्यांच्या साथीदारांनी गुन्हा केला असून सध्या ते सर्वजण डोकेवाडी शिवारात शेतात थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी खटके, सपोनी मोरे यांच्या पथकाने सुयोग्य नियोजन करून आरोपी लपलेल्या ठिकाणास सर्व बाजूने घेरून सर्वांना शिताफीने पकडले। या कारवाईत किरण पंडित शिंदे राहणार अनाळा, राघवा शिंदे अनाळा, ईश्वर काळे हिवडा, विकास भोसले डोकेवाडी, सुनील भोसले अंजन सोडा, चेतन किरण शिंदे अनाळा, सुनील शिंदे अनाळा या आरोपींना अटक करण्यात आली। या गुन्ह्याची कबुली आरोपींनी दिली। यावेळी आरोपींकडून सोन्याचे तुटलेले गंठण, 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तसेच गुन्ह्यात वापरलेले 2 मोटारसायकल असे एकूण 1,55,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत अमन, उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलीस निरीक्षक चोरमले, सपोनी सचिन खटके, सपोनी अमोल मोरे, सपोनी सुर्वे, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, शौकत पठाण, दयानंद गाळेकर, राठोड, सहाय्यक पोलीस फौजदार मुळे, पोलीस नाईक बबन जाधवर, मेहबूब अरब, रोहित दंड नाईक, विनायक दहीहंडे आदींनी कामगिरी केली। रयत संवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।